नमस्कार. आपल्याला असं कधी होतं का, की दिवसभर खूप थकल्यासारखं वाटतंय? म्हणजे रात्रीची झोप पूर्ण झालीये, पण तरीही सकाळी उठल्यावर अंगात त्राणच नाहीये? किंवा मग हे सांधीदुखी, ती सतत मागे लागलेली असते. जर यापैकी काहीही आपल्याला लागू होत असेल, तर आजची ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते. बऱ्याचदा कसं होतं, आपण या लक्षणांकडे ना थोडं दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं, की कामाच्या ताणामुळे असेल किंवा वय झालं असेल. पण ही लक्षणं ही एका मोठ्या आणि आपल्या नकळत वाढणाऱ्या समस्येकडे इशारा करत असू शकतात. चला, आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेऊया. आता ही जी समस्या आहे ना, ती फक्त एका किंवा दोन व्यक्तींपुरती मर्यादित नाहीये. आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या देशात ही एक राष्ट्रीय आरोग्य समस्या बनलीय. हो, एक अशी समस्या जी कोट्यावधी लोकांना प्रभावित करते आणि दुर्दैवाने अनेकांना तर याची कल्पना सुद्धा नाही. आता हा आकडा बघा, तब्बल 90%. विचार करा, आपला देश जिथे इतका सूर्यप्रकाश आहे, वर्षभर ऊन असतं, तिथे आपल्यापैकी 90% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड ची कमतरता आहे. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे, नाही का? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. तितकंच नाही तर आपल्यापैकी जवळजवळ 75% लोकांमध्ये विटॅमिन बी 12 म्हणजेच जीवनसत्व B12 ची पातळी धोकादायक पातळीपर्यंत कमी आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर आपण एकाच वेळी दोन मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड देत आहोत आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाहीये. ठीक आहे, आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की असं का? इतकं सूर्यप्रकाश, इतकं वैविध्यपूर्ण जेवण असूनही ही कमतरता इतकी सामान्य का झालीये? चला, याच्या कारणांचा शोध घेऊया. आपण आधी जीवनसत्व ड च्या समस्येबद्दल बोलू. बघा, आपल्या भारतीय त्वचेमध्ये ना मेलॅनिन नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे आपला रंग सावळा किंवा गव्हाळ असतो. आता हे मेलॅनिन एका अर्थी खूप चांगलं आहे, ते आपल्या त्वचेचं कडक उन्हापासून संरक्षण करतं. पण त्याचा एक तोटाही आहे. ते जीवनसत्व ड तयार करणाऱ्या UVB किरणांना त्वचेपर्यंत पोहोचूच देत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक नैसर्गिक सनब्लॉकसारखं काम करतं. आणि म्हणूनच गोऱ्या रंगाच्या लोकांच्या तुलनेत तेवढंच व्हिटॅमिन डी बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 पट जास्त वेळ उन्हात थांबण्याची गरज पडते. आणि इथेच सगळा घोळ होतो. आपल्याला लहानपणापासून काय सांगितलं जातं, की सकाळचं कोवळं ऊन घ्या, ते छान वाटतं, हो ना? पण त्यात व्हिटॅमिन डी बनवणारी UVB किरणं खूप कमी असतात. खरं तर व्हिटॅमिन डी बनवण्यासाठी आवश्यक असलेली किरणं ही दुपारी 11 ते 2च्या कडक उन्हात असतात. आणि त्यावेळेत उन्हात बसणं आपल्याला शक्यच होत नाही. हाच तो खरा पेच आहे. बरं, आता आपण व्हिटॅमिन B12 कडे वळूया. B12 ची गोष्ट थोडी वेगळी आहे. हे जीवनसत्व नैसर्गिकरित्या फक्त प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये म्हणजे नॉनव्हेजमध्ये आढळतो. आपल्या देशात जवळपास 40% लोकसंख्या शाकाहारी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा प्रश्न आहे. पण फक्त आहारच नाही, तर आपली एक अगदी सामान्य सवयसुद्धा याला कारणीभूत आहे, जी शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही लागू होते. ही सवय आपल्यापैकी बहुतेकांना आहे. जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर लगेच गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची. पण ही सवय आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान करते. चहा आणि कॉफीमुळे आपण खाल्लेल्या अन्नातलं B12 जीवनसत्व शरीरात शोषलंच जात नाही. आणि गंमत म्हणजे याच कारणामुळे अनेकदा मांसाहार करणाऱ्या लोकांमध्येही B12 ची कमतरता आढळून येते. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत कारणं पाहिली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? काळजी करू नका. आपण जीवनसत्व ड ची कमतरता भरून काढण्यासाठी एक सोपी पण एकदम प्रभावी योजना काय असू शकते ते पाहूया. सगळ्यात पहिला आणि मोफत उपाय म्हणजे ऊन, पण योग्य वेळचं. दुपारी 11 ते 2च्या दरम्यान, आठवड्यातून कमीत कमी 4 ते 5 दिवस, साधारण 25 ते 45 मिनिटं उन्हात बसा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी शरीराचा कमीत कमी 40% भाग म्हणजे हात, पाय, पाठ, पोट उघडं असायला हवं आणि सनस्क्रीन लावायचं नाही. आहारात काय करायचं? रोज 3 ते 4 पूर्ण अंडी खा. जर आपण शाकाहारी असाल तर मशरूम्सना 30-40 मिनिटं उन्हात ठेवून मग त्याची भाजी करा. त्याने त्यातलं व्हिटॅमिन डी वाढतं. मांसाहारी लोकांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा रावस किंवा रोहू मासे खाणं उत्तम. आणि हो, बाजारातून खरेदी करताना व्हिटॅमिन डी फोर्टिफाईड म्हणजे पोषक तत्व असलेलं दूध आणि तेल घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण जीवनसत्व B12 ची कमतरता कशी भरून काढायची याबद्दल बोलूया. यासाठी सुद्धा आहारात काही सोपे पण महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे.
जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा मटणाचं यकृत म्हणजेच कलेजी खाणं. यासोबतच रोज अंडी आणि मासे खाणं ही खूप फायदेशीर आहे. आता शाकाहारी लोकांचं काय? त्यांच्यासाठी हे थोडं कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाही. त्यांनी रोजच्या आहारात किमान 1 वाटी दही, 1 ग्लास ताक किंवा पनीरचा समावेश आवर्जून करायला हवा. आणि या 2 सवयी या तर आत्तापासूनच बदला. पहिली म्हणजे चहा किंवा कॉफी जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर लगेच पिऊ नका. जेवणाच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर प्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दूध वारंवार उकळू नका. एकदा चांगलं तापून घेतलं की झालं. कारण प्रत्येक वेळी दूध उकळल्याने त्यातील B12 जीवनसत्व नष्ट होत जातं. आता एक अत्यंत महत्वाची सूचना देतोय, हे जरा लक्ष देऊन ऐका. अनेक जण काय करतात, इंटरनेटवर माहिती वाचतात आणि स्वतःच्या मनाने औषधं किंवा सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करतात. पण हे आपल्या आरोग्यासाठी खूप खूप धोकादायक ठरू शकतं. हे मी माझ्या मनाने सांगत नाहीये. भारतातल्याच एका अभ्यासात हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. जेव्हा लोकांनी रक्ताची तपासणी न करता व्हिटॅमिन डीचे जास्त डोस म्हणजे हाय डोस घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या किडनीला गंभीर इजा झाली आणि काही प्रकरणांमध्ये रुग्णांचा मृत्यूसुद्धा झाला. यामागचं शास्त्रीय कारण समजून घ्या. व्हिटॅमिन डी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व नाही, ते चरबीत विरघळणारं आहे. याचा अर्थ काय? तर ते जास्त झालं तर लघवी वाटे बाहेर फेकले जात नाही. उलट ते आपल्या शरीरातल्या चरबीमध्ये साठून राहतं आणि त्याची पातळी विषारी होऊ शकते. म्हणूनच या लक्षणांवरून स्वतः कोणताही अंदाज बांधू नका. आपल्या शरीरात नक्की कशाची आणि किती प्रमाणात कमतरता आहे हे जाणून घेण्याचा एकच आणि सर्वात सुरक्षित मार्ग आहे, आणि तो म्हणजे रक्ताची तपासणी. वर्षातून एकदा तरी ही तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार सुरू करा. लक्षात ठेवा, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. स्वतःची काळजी घ्या.